विठुमाई सकाळ आज आमचा 10वा दिवस. आता आम्ही आहे जिंतीला. इथून आम्ही रात्रीचा आमचा मुक्काम बरड. आता मध्ये नाश्ता आहे पलटणला आमचा. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. आजचा दिवस 9वा 10वा चालू बरडला. सकाळचा नाश्ता पलटण. या आता गुड मॉर्निंग. सकाळ चाय चहा प्यायला. बघा चाय तोस सगळे व्यवस्थित. आता शेवटी निघत आहे आम्ही. आता 10 दिवस झालेले आहे आपल्याला. चालतो आजचा 10वा दिवस आहे. टंगड्या गळ्यात आलेला आहे. अजून 3 दिवस बाकी आहे. पोचू आपण पंढरपूरला. स्लो चालू पण पोचू. काय हे नाही, आपण लेट निघतो सर्व आहे. आरामात झोप. आपले देव पाठीशी आहे. देव वरून बघतो कोण काय करतो आणि काय नाही. पण पोचू. आपल्याला पण देव वरती पोचवेल बरोबर. धन्यवाद. देव आपली पण परीक्षा घेत आहे. 10वा दिवस अजून चालवतोय देव. अजून 3 दिवस बाकी आहे. बघूया. आता पण फलटणला नाश्ता करू बहुतेक. नंतर बघू कसं काय चालायचंय. चला मित्रांनो, तर सर्वांचे आता पाय थोडे दुखायला लागलेले आहे. आता देव सर्वांची आता परीक्षा घेत आहे. पण आता आपण काय बोलू. सर्वांचे पाय दुखतात. पण 28 युगा पंढरीनाथ विठेवर उभा आहे. त्यांचे पाय काय दुखत नाही. चला विठुमाई सकाळ. राम हरी कृष्ण. चला आता आपण चालत राहावे आणि विठ्ठलाचं नाम मुखी घेत राहावे. कोणाचे पाय बी सर्व दुखणं बंद होईल. फक्त एकच नाव पांडुरंग. एकच रंग पांडुरंग. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. ज्ञानदेव भगवान की जय. जय हरी विठ्ठल. भाळी चंदनाचा टिळा तुळशी माळ गळा नित्य आम्हा लागला पांडुरंगाचा लळा. पंढरीनाथ भगवान की. विठुमाई सकाळ मित्रांनो. विठुमाई सकाळ. मुनीश भाऊ आणि सर्व माझे भाऊ बहीण आणि मैत्रिणींनो. विठुमाई सकाळ. आता बोला मुनीश भाऊ काहीतरी. आता आपण चालत आहे. आपले पाय पण दुखत आहे. अच्छा. आता 10वा दिवस पण सुरू झालेला आहे. 9 दिवस झालेले आहेत. पण असं वाटतं अजून आपण फ्रेशच आहे. अजून 3च दिवस बाकी आहे. कशी वारी चालू झाली बरोबर. आणि आता संपायला आली ते आपल्याला समजतच नाही. तर काय तुम्ही पण थोडंफार बोला. आता सकाळी आपले सबस्क्रायबर आणि तेच बोलू. काल कसं आहे माहित आहे, सर्वांचेच पाय दुखायला लागलेले. सर्व म्हणजे नाही करून बहुतेक सर्वांचेच पकडा. सर्वांचे पाय वगैरे दुखायला लागलेले एकदम. तर सर्व आता पाय दुखण्यावर आपण मरम्मत तर करतो. पण पाय दुखण्यावर तुम्ही एकच नाव घेतलं ना, पांडुरंग. तुम्ही एक विचार करा मित्रांनो. आपण चालतो, आपले पाय दुखतात बरोबर. पण 28 युगे उभा आपला पांडुरंग आपल्यासाठी 28 युगे उभा आहे. त्यांचे पाय काय दुखत नाही आहे. तो आपल्या भल्यासाठी, आपल्या कीर्तनासाठी, आपल्या संरक्षणासाठी, आपल्या बलबुद्धीसाठी, आपली काळजी घेण्यासाठी 28 युगे उभा आपला पांडुरंग 28 युगे उभा राहू शकतो. तर त्यांचं गोड नाव मुखी घेऊन आपण चालू नाही शकत. तर टेन्शन घ्यायचं नाही. आपण फक्त पांडुरंग बोलत राहायचं. कुठलाही दुखणं, कुठलंही काही तुम्हाला इजा वगैरे होणार नाही आहे याची 101% गॅरंटी आपला पांडुरंग देईल. म्हणून आम्ही मांडवीगल पदयात्रा मंडळ चाललेलो आहे. सुरुवातीपासून एकच रंग घालत आहे. कारण की एकच रंग पांडुरंग. रामकृष्ण हरी. चला हरिओम विठ्ठला. आता सर्व लास्ट निघालेलो आहे. आता वाजलेले आहे 7, म्हणजे 7 वाजताच निघालो आम्ही. आता 7ला निघालेलो आहे. आता प्रयत्न माझा हाच आहे की सर्वांना व्हिडिओमध्ये कव्हर करणं. जर मी पुढे राहिलो तर मी पुढेच राहील. मग कुणाला मी कव्हर नाही करू शकत. मग माझाच चेहरा दिसेल. माझाच चेहरा दिसणार तर अर्थ नाही. सर्व आले पाहिजे. कारण की सर्व सुखी आहे ते आपापल्या फॅमिलीला पण कळाले पाहिजे. राम हरी कृष्ण. रामकृष्ण हरी. आणि आपला हर्षल भाऊ शेलार. रामकृष्ण हरी माऊली. आपला हे हर्षल भाऊ
ठाण्यातून आलेले आहे. आपला वर्सोवा गावाचा मसानदेवीचा शिप्याने टाकलेला तो व्हिडिओ बघून त्याला खूप आनंद झालेला आहे. आपल्या वारीमध्ये भरपूर खुश आहे. तर कसं वाटतं तुम्हाला? सध्या तरी चालायचा प्रयत्न करतोय. आपण शेवटला बाईट देऊ यावर. ओके ओके. एकच नाव, जय श्रीराम. जय श्रीराम पांडुरंग. चला आता भेटूया आपण पुढे. चला हर्षल भाऊ. मित्रांनो मागे पुढे कोणी नाही आहे. पुढे चालत आहे वेगाने. तर एकटाच आहे आणि 8 कुत्र्यांचं मला घेरलं होतं. भीती जर मनात आली आणि पांडुरंग पांडुरंग बोलत चालत होतो. मागे काही बघितलं नाही, चावायला आला की ना आलं. पांडुरंग पांडुरंग बोलत होते. पण जवळ कुत्रे आलेले. विठ्ठलाचं नाव घेतलं, सरळ चाललो. ते कुत्रे भोकत भोकत होते, ते मग गेले मागे. सर्व कुत्र्यांना घेरलं. आता काय 8 कुत्र्यांजू एकटे सुनसाट जाग्यात म्हणजे सुनसाट जागेवर एकाला घेरलं तर कसं वाटतं ते तुम्हाला पण माहिती असेल. तर पांडुरंगाचं नाव घेतलं तर काळजी करायची काय गरज नाही. पांडुरंग आहे आपला विठेवर उभा, काळजी आपली घेतो. बस आपण नाव घेत राहायचं, चालत राहायचं, सर्व अडचण दूर होईल. तर मित्रांनो 7 वाजता मी निघालेलो होतो. आता पुढे चाल मारलेले आहे पण कोणी दिसत नाही आहे. कारण की बुधागली पदयात्रा मंडळसोबत आमचे मांडवली गल्लीचे पदयात्रा मंडळचे जे पहिला बावटा घेणारे आहे ते त्यांच्यासोबत 5 वाजताच गेलेले आहे. तर 2 तासाचं अंतर मला व्हिडिओमध्ये म्हणजे कवर करणं थोडंसं अवघड आहे. तर समजून घ्या. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. वर्सवाची दिंडी निघाली पंढरी, गरजत विठुरायांचं नाव रे. निघाली दिंडी पंढरी, वर्सवाची दिंडी निघाली पंढरी, गरजत विठुरायांचं नाव रे. विठुरायांची पालखी चालत निघाली पंढरीला. यो मांडवीकर पदयात्री चालले विठुरायांचे दर्शनाला. पंढरीनाथ महाराज की जय. पाऊण तास 1 तास चालल्यावर सर्व आता भेटत चाललेले आहे. भरपूर आनंद होत आहे. मस्त 1 तास चालत होतो. आजूबाजूला कोणीच नाही आणि गावठी एरिया आहे. पण मनात पांडुरंगाचंच नाव आहे. समोर वाघ आला असताना तरी कुठली काळजी नसती मला. कारण की पांडुरंगाला माहिती आहे की माझ्या आईवडिलांचा पुंडलिक वारीला येत आहे. कारण की माझ्या आईवडिलांना पुंडलिकाची भरपूर गरज आहे. जर मला काही झालं तर पांडुरंगालाच त्यांची काळजी घ्यायला लागेल. तर पांडुरंग मला काही होऊन देणार नाही. कारण की पांडुरंगाचा पुंडलिक आणि सर्व वारकरी सर्व पुंडलिक रूपी व्यवस्थित घरी जातील. राम हरी कृष्ण. सर्व पुंडलिक रूपी सर्व भक्त व्यवस्थित आपापल्या घरी जातील आणि व्यवस्थित दर्शन घेतील. कारण की वारी आहे ती स्वर्गाची वारी आहे आणि सर्व वारकऱ्यांना माहिती आहे सर्वांच्या पाठीशी विठ्ठल उभा आहे. कारण की ज्या वारकऱ्यांचं जे रूप आहे, जे वारकरी म्हणजे आपले पुंडलिक भगवान प्रत्येक वारकऱ्याच्या आत्म्यात शरीरात आहे, रमावलेले आहे. तर कुठल्याही काळजी घ्यायची कुणाला गरज नाही आहे. आता सर्वांची काळजी सर्व आपले पालक आई वडील घरचे जरव्या सर्वांची काळजी घेते. पण सर्वांच्या शरीरात पुंडलिक महाराज आहे. सर्वांच्या मागे विठ्ठल रुक्माई आहे, विठ्ठल रखुमाई. तर कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही. तर सर्व सुखरूप आहे, व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे. आणि आता लवकरच आम्ही पोचू आमच्या नाश्त्यावर. आता बघूया किती लोकांना आता व्हिडिओमध्ये कव्हर करतो. राम हरी कृष्ण. बस झालं पांडुरंगा. भोकू नको भोकू नको भोकू नको भोकू नका रे बाबा. विठुमाय सकाळ. मित्रांनो मला आत्ता असं वाटते कुठला आता ग्रुप पकडून त्या ग्रुपसोबत चालावे लागेल. व्हिडिओ करायच्या भरात 1 तास चालतो आहे. आजूबाजूला कुत्रे निघतात तर भरपूर भीती वाटत आहे.
आणि काय करणार तर नाही, तरी पण एकटाच आहे, आजूबाजूला कोण नाही. आणि आता वाघ आला बी बोलतो कुठली काळजी घ्यायची मला गरज नाही. पण हे विचार करा, आता आमचा टेम्पो जात आहे आणि मी काय बोलत होतो, वाघ आला तर कुठली भीती नाही बाबा, समोर आला तर भीती जिती भीती सगळंच निघून जाईल. तर चालत राहावे, पांडुरंगाचं नाव घेत राहावे. जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी. आणि जर काय चुकीचं बोलत असेल तर क्षमा करावे, माफ करावे. राम कृष्ण हरी. भाजी खरेदीला आलो आता इकडे आम्ही. ही बघा भाजी, 150 रुपये. माऊली 1.25 तास झालेला आहे आणि 8.5 किलोमीटर आम्ही कापलेला आहे. तर आता आमचा आलेला आहे नाश्ता. बघू शकता नाश्त्याला काय आहे, शेव असेल, चहा, बटर, पाणी, नाश्त्याला काय आहे, शेव. रोटी, भाजी. नाश्ता काय आणि ही शेव बघू शकता शेव बुंदी, कशी आहे चना शेव? मसाला 1 नंबर, गोड गोड. तर चंपा मावशीने बनवलेला आहे नाश्ता आपल्यासाठी. शेव एकदम गोड गोड झालेले आहे, जबरदस्त झालेले आहे, बघू शकता. तर काय बोलता किरण दादा, एकट्याच चालून सगळ्यांचे व्हिडिओ काढण्याच्या भरात माझाच व्हिडिओ निघाला असता, तर त्याबद्दल काय केलं पाहिजे? दोघे चालले पाहिजे, बस दुसरं काय नाही. एकत्र चाला. सर्वांचे व्हिडिओ सुद्धा आले पाहिजे, कुणाला राग नाही आला पाहिजे. आपल्याला असं राग नाही, बिंदास. पहिला बोटा निघालेला आहे आणि गुळाचा चहा पीत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरीनाथ महाराज की जय. आलेला आहे पहिला बावटा, चंद्रकांत काका आणि टेम्पो. आमची आरती झाली की प्रसाद सर्वांना वाटतात. पहिला देवाला भोग देतात, मग सर्व वारकऱ्यांना प्रसाद वाटतात, नंतर जेवायला बसतात. झाड आबा 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 तुटला बघ बघ, तसा तूट पडला बघ.